लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे नंदिनी आणि काव्या ह्या दोघींचीही सगळी काही व्यवस्थित काळजी घेण्यासाठी सगळे कुटुंबीय सज्ज आहेत. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो काही विजयने आणि रम्याने मिळून प्लॅन बनवलेला असतो तो सर्व प्लॅन फसतो. आता नेमकं काय विजय आणि रम्याने प्लॅन केलं आहे आणि काय फसतं सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर आता आपण पाहतोय की नंदिनी आणि काव्या ह्या दोघीही जणी हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. आता नंदिनी आणि काव्या ह्या दोघीजणी दवाखान्यातून घरी आल्याच्यानंतर दोघीही बहिणी जरा थकलेल्या असतात, दमलेल्या असतात. नंदिनी आता लगेचच गेस करते की काव्याला थकवा जाणवतो. आता ऑलरेडी डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की काव्याची जास्त काळजी घ्यायची आहे. त्यामुळे ताबडतोबच नंदिनी तिला म्हणत असते, काव्या तू एक काम कर, तू इथे बस, ऊन खूप होतं, तुझी दगदग झाली असेल ना, मी एक काम करते, मी पटकन आपल्या दोघींसाठीही छान फ्रीजमध्ये काही थंड सरबत वगैरे आहे का बघते आणि पटकन आपल्यासाठी सरबत घेऊन येते. नाही म्हणजे सरबत प्यायल्यावर तुलाही जरा बरं वाटेल आणि मलाही. बस तू इथे, मी तुला पाणी देऊ का. आता नंदिनीने आल्या आल्या स्वतःचा विचार न करता पहिले काव्याची काळजी करायला सुरुवात केलेली असते. नंदिनीला माहीत असतं काव्याला जास्त दगदग करायची नाही आहे, म्हणून खरं तर नंदिनी ही काव्याची एवढी काळजी करत असते. पण आता काव्या ही नंदिनीला म्हणते, ताई अगं तू पण बस, तू पण तर दमूनच आली आहेस ना. त्यावर नंदिनी ही काव्याला म्हणते, नाही नाही माझं काय एवढं, मी ठीक आहे, तू बस. त्यावर काव्या म्हणत असते, ताई तू थांब, उलट मीच जाते आणि तुझ्यासाठी सुद्धा सरबत घेऊन येते आणि माझ्यासाठी सुद्धा. अगं तू पार्थ देशमुखांसारखं करायला लागलीस. तुला काय वाटतं मी प्रेग्नंट आहे म्हणजे काय, आजारी वगैरे झाली आहे की काय. हे बघ मी आजारी नाही आहे, फक्त प्रेग्नंट आहे. ते पार्थ देशमुख पण असंच, काव्या असं करू नका, काव्या तसं करू नका, काव्या हे करू नका, काव्या ते करू नका, सतत नुसती काळजी करत असतात. त्यावर मग नंदिनी ही काव्याला म्हणत असते, अगं काळजी करत असतात म्हणजे काय, ह्या दिवसांमध्ये काळजी करावीच लागते. उलट ते जे करतात ना ते बरोबर आहे. उगाचच्या उगाच तू त्यांना काही बोलू नकोस, समजलं का. बरं चल आता उगाच जास्त बोलत बसू नकोस, आराम कर, बस इथे, मी बघते काही आहे का. आणि मग ती पटकन आता किचनमध्ये जाऊ लागते. तर दुसऱ्या बाजूला इकडे पार्थ हा ऑफिसमध्ये नुकताच मीटिंग संपवून बसलेला असतो. इतक्यात त्याला दिसतं की काव्याने त्याच्या फोनवरती काहीतरी व्हॉईस नोट पाठवली होती. पार्थ विचार करतो, काव्याने कसली व्हॉईस नोट पाठवली. मग पार्थ आता पटकन ती व्हॉईस नोट सुरू करतो आणि आता तो ऐकतो. तर त्यामध्ये काव्या म्हणत असते, पार्थ मी डॉक्टरांकडे आलेली आहे आणि मला तुमची खूप आठवण येते, मलासुद्धा आणि आपल्या बाळालासुद्धा. आम्ही दोघंही तुम्हाला खूप मिस करतो. डोंट वरी, मी डॉक्टरकडे आली आहे म्हणून काही काळजी वगैरे करण्याची गरज नाही आहे. हां, मी आणि आपलं बाळ दोघंही अगदी व्यवस्थित आहोत, एकदम सुखरूप, कळलं का. आता पार्थ ही व्हॉईस नोट वाचतो आणि म्हणत असतो, अरे वा, माझी बायको दवाखान्यातून जाऊन आली आहे आणि मला मिससुद्धा करते आहे, मग मी ऑफिसमध्ये कसा बसून राहू, मलासुद्धा तिच्याकडे जायला हवं ताबडतोब. म्हणून मग पार्थ आता ऑफिसमध्ये त्याची बाकीची जी काही कामं असतात ती त्या PAला सांगतो की सगळं काही मॅनेज कर, मला घरी लवकर जायचं आहे. त्याबरोबर ती पार्थला आणखीन एक महत्त्वाची मीटिंग आहे सर, प्लीज थांबा असं सांगते. तर पार्थ तिला सांगतो, सध्या मला काव्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीही नाही आहे. आणि मग पार्थ आता ऑफिसमधनं बाहेर पडतो. आता पार्थ गाडी घेऊन आलेला असतो. तो चाललेला असताना त्याला 2 नारळ पाणीवाला दिसतो. मग पार्थ आता तिथून नारळ पाणी घेतो आणि घरी येत असतो. नंदिनी आणि काव्यासाठीच त्याने ते नारळ पाणी घेतलेलं असतं. मग आता घरी आल्याच्या नंतर पार्थ बघतो तर काय, नंदिनी आणि काव्या कसला तरी ज्यूस प्यायला घेत असतात. आता तो ज्यूस पपईचा ज्यूस असतो, जो की इकडे विजय आणि रम्याने बनवून ठेवलेला असतो. पण मग आता पार्थ तिकडे येतो आणि त्या दोघींनाही म्हणतो, ए थांबा, काय पिताय तुम्ही हे. त्यावर नंदिनी म्हणत असते, आम्ही ते. त्याबरोबर मग लगेचच पार्थ म्हणतो, हे बघा ते काहीही असू द्या, पण तुम्ही आता दोघींनीही ते घेऊ नका. हे बघा मी इथे तुमच्यासाठी छान असे नारळ पाणी आणलेले, तुम्ही नारळ पाणी पिऊन घ्या. गरमीतनं शहाळं प्यायला तर दोघींनाही
फुल एनर्जेटिक वाटेल, बरं वाटेल. घ्या 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 पटपट शहाळं घ्या. मग काय लगेचच नंदिनी आणि काव्या ते शहाळं प्यायला घेतात. पार्थ म्हणत असतो, माझ्या बायकोने मला एवढा छान मेसेज केला होता, ती मला मिस करते आहे असं सांगितलं होतं. मग ती मला मिस करत असताना मी कसा काय तिकडे ऑफिसमध्ये बसून राहू शकलो असतो. माझेसुद्धा ऑफिसमध्ये काही लक्ष लागतच नव्हतं. म्हणून मग मी विचार केला, बायको आणायचे मिस करतेच आहे तर घरीच जावं, आणि म्हणून मी इकडे घरी आलो. बरं चला, आता घरी आलोच आहे तर मस्तपैकी काहीतरी प्लॅन करूया. काय काव्या, करूया ना काहीतरी एन्जॉयमेंट. तर दुसऱ्या बाजूला आता विजय हे सगळं काही त्यांचं बोलणं ऐकत असतो आणि विजयला आता लक्षात येतं की ह्याचा अर्थ काव्या आणि नंदिनी ह्या दोघींनीही त्याने जे सरबत बनवलं होतं ते प्यायलेलं नाही आहे. आणि जेव्हा त्याला कळतं की नंदिनी आणि काव्या दोघीही ते सरबत प्यायलेलं नाही आहेत, तेव्हा मात्र विजयची खूप चिडचिड होते. आता रम्यासुद्धा तिथेच उभी असते. रम्यासुद्धा त्यांनी सरबत प्यायलेलं नाही आहे हे पाहते आणि रम्याचीसुद्धा आता खूपच जास्त चिडचिड होते. दोघंही नवरा बायको खोलीत येतात. आता विजय हा ऑलरेडी चिडलेलाच असतो, त्यामध्ये रम्या भर घालते. रम्या म्हणत असते, विजय खरंच तुझा ना एकही प्लॅन फुलप्रूफ नसतो. बघितलंस अचानक मध्ये तो पार्थ आला. नेहमी असंच काहीतरी घडतं. जेव्हा जेव्हा मी काहीतरी प्लॅन केलेलं असतं, मला काहीतरी घडवून आणायचं असतं, तेव्हा कोणी ना कोणीतरी मध्ये येतं आणि त्या नंदिनी आणि काव्याला वाचवतं. मला ना कळतच नाही की नक्की ह्या रोज कोणत्या देवाची पूजा करतात, कोणता देव सतत यांच्या पाठीशी असतो, कोणता देव सतत यांच्या मदतीला अगदी धावून येत असतो. खरंच बघ ना विजय, अरे मी एवढं सगळं व्यवस्थित प्लॅन केलं होतं तरीसुद्धा कसं काय बरोबर ह्या दोघीजणी ते सरबत पिण्यापासून थांबल्या. त्याबरोबर विजयला रम्या म्हणत असते, खरं बघायला गेलं ना विजय, तर यामध्ये तुझीसुद्धा चूक आहे. विजय म्हणतो, माझी चूक कशी? मी काय केलं आता? त्याबरोबर मग रम्या म्हणू लागते, विजय अरे असं काय करतोयस? तुझी चूक कशी म्हणजे? अरे तू ते सरबत बनवलं होतंस, मग ते त्या दोघींच्याही पोटात जायला हवं याची काळजीसुद्धा तूच घ्यायला हवी होतीस ना. पण नाही, तू ते सरबत त्या दोघींच्याही पोटात जाईल याची काळजी घेतली नाहीस, त्यामुळे घडलं हे सगळं. कळलं का तुला? तू जर ते सरबत त्यांच्या पोटात जाण्याची व्यवस्था केली असतीस तर हे सगळं झालंच नसतं. तू ना काम अर्धवट केलंस, त्यामुळे घडलं हे सगळं. कळलं का? त्यावर विजय म्हणतो, वा वा वा, चोर तर चोर वर शिरजोर. हे बरं आहे ग रम्या तुझं. मी कमीत कमी प्रयत्न तरी केले की त्या दोघींच्याही पोटात ते सरबत जावं ह्यासाठी. पण तुझं काय, तू तर काही प्रयत्नही करत नाहीस. मग त्या दोघींपर्यंत ते सरबत पोहोचवणार तुझं काम होतं. मी ते सरबत पपई खरेदी करून आणलं, ते सरबत बनवलं, मग तू ते सरबत कमीत कमी त्या दोघींना प्यायला द्यायचं होतंस ना. एवढं तरी तुला जमायला हवं होतं रम्या. हे बघ, मी कमीत कमी प्रयत्न तरी करत असतो काहीतरी करण्याचा, पण तुझं तर तेवढंही नसतं. तू प्रयत्नही करत नाहीस आणि तुला यश मिळणं तर खूप दूरचीच गोष्ट आहे. उगाचच्या उगाच दुसऱ्याला नावं ठेवणं, दुसऱ्याला सतत बोलणं, दोष देणं हे सोपं असतं रम्या, पण स्वतःही काहीतरी प्रयत्न करणं हे अवघड असतं. आणि प्रयत्न करणं हे तर तुला जमतच नाही. तू यश मिळवणं तर खूप दूरची गोष्ट. अगं प्रयत्नांचं सोड, ती लोक घरामध्ये एवढा तुझा छळ करतात, एवढा तुला त्रास देतात, तरीही तू त्यांच्यासमोर काही तोंड वगैरे उघडतसुद्धा नाही. त्याबरोबर रम्या म्हणते, हो का, तू मला शिकवणार का आता ह्या दोघांमध्येच कडाक्याचं भांडण पेटलेलं असतं. तर इकडे आता मालिनी काकूंच्या दोन्ही सुना हॉस्पिटलमधनं नुकत्याच जाऊन आलेल्या असतात. दोघींचीही सोनोग्राफी झालेली असते, रुटीन चेकअप झालेलं असतं, मेडिसिन्स वगैरे चेंज करून मिळालेलं असतात आणि सगळं काही ऑल वेल आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं, कारण दोन्ही सुनांच्या चेहऱ्यावरचं हसूच त्यांना सगळं काही सांगून गेलेलं असतं. त्यामुळे मालिनी काकू खुश असतात आणि आता त्या रोज काही ना काहीतरी आपण आपल्या सुनांना चांगलं पौष्टिक खाऊ पिऊ घालायचं असं ठरवूनच बसलेलं असतात. त्यामुळे आता दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा त्यांनी अगदी छान साद्र संगीत असं संपूर्ण जेवण बनवलेलं असतं. डाळ, भात, भाजी, पोळी, अचार, पापड सगळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंदिनी आणि काव्याला जसं चाट आवडतं तसं त्यांनी चाटसुद्धा बनवून ठेवलेलं असतं, जेणेकरून दुपारी जेवणं झाली की सगळे आरामात चाट खाऊ शकतील. मग आता एवढं सगळं त्यांनी छान केलेलं असतं. मग लगेचच मालिनी काकू जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या चौघांनाही हाका मारत म्हणतात, ए चला रे, या पटपट जेवायला यायला कसलेले तुम्हा मुलांना आमंत्रणं लागतात.
जीवा, पार्थ या रे पटपट आपापल्या बायकांबरोबर. नंदिनी, काव्या चला बरं या पटपट. आता जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या ह्या चौघांना बोलवल्यावर ते येतात. मग आता मालिनी काकू आशाला सांगतात, आशा एक काम कर, जा आणि विजय व रम्याला सुद्धा बोलवून घेऊन ये. त्याबरोबर विजय आणि रम्याला बोलवण्यासाठी ताबडतोब आशा त्यांच्या खोलीच्या बाहेर येते. आता आशा तिकडे उभी असते आणि आतमध्ये विजय आणि रम्या अगदी मोठ्याने तावातावाने भांडत असतात. आणि आत्ता ते दोघं जेव्हा भांडत असतात तेव्हा आशाला सगळं काही कळालेलं असतं. आशाच्या लक्षात आलेलं असतं ह्याचा अर्थ नंदिनीताई आणि काव्याताईंना त्रास व्हावं म्हणून विजय आणि रम्याने एवढे सगळे प्रयत्न केले. विजय आणि रम्याने चक्क त्यांना पपयाचा रस प्यायला घालण्याचा प्रयत्न केला. बाप रे, हे सगळं किती विचित्र आहे आणि हे सगळं किती भयानकसुद्धा आहे. नाही म्हणजे वेळेवरती पार्थदादा आले आणि पार्थदादांनी थांबवलं म्हणून, नाहीतर जर त्या दोघी ते सरबत प्यायले असत्या तर ते किती वाईट ठरलं असतं. त्याबरोबर आता रम्याची नजर बरोबर आशावरती पडते आणि आता रम्या ही आशाला बघून खरं तर घाबरते, पण ती घाबरली आहे ही गोष्ट ती आशाला दाखवणं थांबवते आणि लगेचच आशालाच ती उलटा प्रश्न विचारत म्हणते, काय गं आशा, काय करतेस तू इथे आमच्या खोलीबाहेर? की आता तुला आमच्यावरती नजर ठेवायला सांगितलं आहे तुझ्या लाडक्या काव्याताईने? हां, काय चाललंय का इकडे? ये तू आतमध्ये ये. त्याबरोबर बिचारी आशा घाबरूनच आतमध्ये येते. रम्या तिला म्हणत असते, कशाला आली होतीस आमच्या खोलीबाहेर आमचं बोलणं चोरून ऐकायला? त्याबरोबर आशा म्हणते, तुमचं बोलणं? कुठलं बोलणं? काय बोलत होतात तुम्ही? त्याबरोबर मग रम्याला लक्षात येतं की आशाने काही आपलं बोलणं ऐकलेलं नाही आहे. मग आशा म्हणत असते, अहो मला तर मालिनी वहिनींनी तुम्हाला दोघांना जेवाय बोलवायला पाठवलं आहे. तुम्ही पटपट जेवायला या. सगळेजण तुमच्यासाठी जेवणाचे थांबले आहेत, तुमची वाट बघतायत. आणि माफ करा म्हणजे एक बोलू काय? त्याबरोबर रम्या आणि विजय बोलतात, बोल. त्यावर आशा म्हणत असते, म्हणजे काल परवाच तुमचं नवीन लग्न झालं आहे आणि आज तुम्ही दोघंजण हे एवढ्या मोठ्याने भांडताय? काही झालं आहे का तुमचं? त्याबरोबर आता आशाने हे विचारल्यावर रम्या तिच्याकडे रागाने बघते. तशी आशा म्हणते, नाही म्हणजे नका सांगू मला, माझं काय एवढं. म्या येतो, तुम्ही पण लवकर जेवायला या. सगळेजण वाट बघतायत, खोळंबलेत तुमच्यासाठी. हां. आणि मग एवढं बोलून आशा तिकडनं निघते. आता आशा विचार करते की बापरे, रम्याताईंनी हे जे काही करून ठेवलं आहे हे सगळं मालिनीताईंना सांगायला पाहिजे, म्हणजे नंतर मालिनीताई काळजी घेऊ शकतील या सर्व गोष्टींची. मग आता आशा ही ताबडतोब मालिनीकडे येते आणि मालिनीला म्हणते, मालिनीताई मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे, लवकर माझ्याबरोबर चला. मालिनी म्हणत असते, अगं आशा आत्ता काय मध्येच, थांब ना, जेवणं होऊ दे मग बोलू. आशा म्हणते, नाही महत्त्वाचं आहे, चला. मग आता लगेचच मालिनी काकू आशाबरोबर बाजूला येतात. आशाला विचारतात, काय गं काय झालं, एवढं काय महत्त्वाचं आहे? मग आशा आता सांगू लागते, तुम्हाला काय सांगू, मी आज रम्याताईंचं आणि विजयरावांचं बोलणं ऐकलं आणि त्या दोघांनी हे एवढं सगळं केलं. आता हे ऐकून मालिनी काकूंना खूप मोठा धक्का बसतो. पण आता आशाचं नाव पुढे येऊ नये म्हणून मालिनी काकू काहीही विचारणं टाळतात आणि आता त्या ठरवतात की आता आपण स्वतःच सर्व गोष्टींवरती लक्ष द्यायचं, लक्ष ठेवायचं. तर आता इकडे जेवणं खावणं सगळं आटपल्यानंतर मालिनीला सोनोग्राफीचे फोटो बघायचे असतात. त्यामुळे नंदिनी ही मालिनीकडे ते फोटो घेऊन गेलेली असते आणि त्या मालिनीला सांगत असते की सगळं व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे. हे सगळं ऐकून मालिनीला बरं वाटतं. मालिनी म्हणत असते की चला, तुमचं सगळं व्यवस्थित आहे हे बघून मला खूप बरं वाटते. बघितलंस ना नंदिनी, तुला केवढं टेन्शन आलं होतं, माझं कसं होईल, काय होईल, मला बाळ होईल का नाही. बाप रे, न जाणो किती आणि काय प्रश्न तुझ्या मनाला पडले होते. पण आम्ही सगळ्यांनी तुला सांगितलं होतं की नाही, काहीही विचार करू नकोस, काहीही काळजी करू नकोस, तुझं सगळं व्यवस्थित होणार आहे, तुझं सगळं छान होणार आहे. आणि बघितलंस ना, सगळं व्यवस्थित झालं की नाही, सगळं छान झालं की नाही. त्यावर नंदिनी म्हणत असते, आई बरोबर आहे तुमचं. मालिनी म्हणते, माझ्या दोन्ही सुनांचं सगळं नॉर्मल झालं ना की बस. त्यावर मग नंदिनीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. मालिनी काकू आणि जीवा तिला विचारतात, काय झालं नंदिनी, तुझा चेहरा का असा बदलला? त्यावर मग नंदिनी सांगू लागते, आई म्हणजे खरं तर तुम्हाला ही गोष्ट कशी सांगू हे मलाही कळत नाही आहे, पण तरीही सांगते. आई, डॉक्टरांनी सांगितलं आहे की काव्याची प्रेग्नन्सी थोडी जास्त क्रिटिकल आहे. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, काय? त्याबरोबर मग नंदिनी सांगते, हो म्हणजे तिला खूप जास्त स्पेशल काळजी घ्यावी लागणार आहे. तिला कंप्लीट बेडरेस्ट सांगितलं आहे, कसलाही स्ट्रेस घ्यायचा नाही, तिचा गर्भाशय खूप नाजूक आहे असंही म्हटलं आहे डॉक्टर.
जर काळजी घेतली नाही किंवा मेडिसिन्स चुकवल्या तर काहीही गडबड होऊ शकते. त्याबरोबर हे ऐकून मालिनी काकूंना टेन्शन येतं. पण नंदिनीसुद्धा प्रेग्नंट आहे आणि तिला टेन्शन येऊन राहू नये म्हणून मग मालिनी काकू म्हणतात, अगं असं काही नसतं. नाही म्हणजे डॉक्टर म्हणाले ते बरोबर आहेच, जास्त काळजी घेतलीच पाहिजे. पण ते डॉक्टर असं का सांगतात माहिती आहे का, त्या आत्ताच्या ज्या नवीन मुली आहेत ना त्या कशा काही नाही होत, काही नाही होणार, काही नाही असं म्हणून धसमुसळेपणाने जड काम वगैरे करायला जातात ना, त्यामुळे डॉक्टर सांगतात असं जास्तीची काळजी घ्या वगैरे. पण तू काही फार काळजी करू नकोस आणि काळजी घ्यायला तर मी आहेच ना तिची, तू अजिबात काळजी करू नकोस नंदिनी. काव्याची अगदी छान काळजी घेऊ आपण, काव्याला काही होणार नाही आहे. मी आहे ना, मी असताना तू कशाला काळजी करतेस. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे काव्या ही मस्तपैकी आता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आता ना काव्याला काहीतरी क्रेविंग होत असते, काहीतरी वेगळं खाण्याची. आता मालिनी काकूंनी तर चाट बनवलेला असतो, पण काव्याला चाट व्यतिरिक्त काहीतरी वेगळं खायची अशी इच्छा होत असते. मग आता काव्या ही तिची इच्छा बोलून दाखवते घरामध्ये की मला ना काहीतरी असं वेगळं खावंसं वाटतंय. पण काय खावंसं वाटतंय ते कळतच नाही आहे. काय बरं वाटत असेल खावंसं, काही जाणवत नाही आहे, काही कळत नाही आहे. पण म्हणजे तोंडाला ना अशी वेगळी चव आली आहे, काहीतरी तिखट, काहीतरी छान चविष्ट, वाव असं काहीतरी खावंसं वाटतंय. पण काय खायचं आहे नेमकं ते कळतच नाही आहे. आता काय खायला बनवावं काव्याला हा प्रश्न घरात सगळ्यांना पडलेला असतो. त्यावेळी पार्थ पटकन किचनमध्ये जातो आणि आता काव्यासाठी मस्त अशी चटपटीत मॅगी बनवतो. आणि आता तो ती मॅगी घेऊन बाहेर येतो आणि म्हणतो, ढांटेडाय तुमच्यासाठी स्पेशल. आता त्यांनी अर्थात घरात सगळ्यांसाठीच मॅगी बनवलेली असते. आता मॅगी बघून काव्य खुश होते, काव्याच्या चेहऱ्यावर आनंद येतो. पार्थ म्हणतो, चटपटीत खावंसं वाटतंय ना म्हणून बनवली आहे मी तुमच्यासाठी मॅगी. काव्य आता पार्थच्या हातातनं ताबडतोब ते बाऊल घ्यायला जात असते, पण पार्थ आता काव्याला सांगतो, सारखी सारखी मॅगी खायची नाही आहे, आज एकदाच मिळणार आहे, पुन्हा मॅगी खाऊ नका, कळलं ना. त्याबरोबर काव्या सांगत असते, नाही खाणार पण आत्ताच्या पुरतं तर द्या. पार्थ ताबडतोब तिच्या हातात मॅगीचा बाऊल देतो आणि काव्या अगदी हवरटासारखी ती मॅगी खात असते. काव्याला असं मनमोकळेपणाने खाताना बघून पार्थलाही बरं वाटतं, छान वाटतं. त्यात त्याने एवढे कष्ट केलेले असतात त्याच्या बायकोसाठी आणि तिला मुळात ते आवडलेले असतात, ह्याचं त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक सार्थ समाधान दिसत असतं. त्यानंतर आता त्याने काव्यासाठी दुसऱ्या बाजूला आईस्क्रीमसुद्धा आणलेलं असतं. मॅगी खाऊन झाल्यानंतर पार्थ काव्याला आईस्क्रीम दाखवत म्हणतो, आता तुम्ही एवढी चटपटीत मॅगी खाल्ली आहे तर मला काही वाटत नाही आता तुम्हाला आईस्क्रीम खायची इच्छा असेल, जाऊ दे मग मी आता हे स्वतःच खाऊन घेते. तशी काव्या लगेच पार्थच्या हातातलं ते आईस्क्रीमसुद्धा घेते आणि म्हणते, नाही मी खाऊ शकते. आणि मग आता काव्या पार्थबरोबर ते आईस्क्रीम शेअर करून खाते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जीवा नंदिनीला विचारत असतो, अगं नंदिनी, दवाखान्यातून जाऊन आलीस, काव्याबद्दल तर आईबरोबर माझ्याबरोबर बोललीस, पण मला काही सांगितलं नाहीस, काय तुझे डॉक्टर काय म्हणाले तुझ्याबद्दल. त्याबरोबर मग नंदिनी म्हणते, नाही मला असं काही वेगळं सांगितलेलं नाही आहे. डॉक्टर म्हणालेत की माझं सगळं काही व्यवस्थित आहे आणि सुरळीत होईलही. मला काही काळजी वगैरे घ्यायला असं स्पेशली सांगितलेलं नाही आहे, तेच आपलं रुटीन व्यवस्थित सांभाळा, काळजी घ्या एवढंच डॉक्टर म्हणाले. पण जेव्हा तुम्हाला एक सांगू का, आज जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा ना बाहेर माहिती आहे ना ते पाट्या लावतात की डिलिव्हरीसाठी कुठल्या खोल्या आहेत, किती नंबर आहेत, परत लहान बाळांसाठी कुठले वॉर्ड आहेत, ICU कुठले आहेत, NICU कुठले आहेत, डिलिव्हरी झाल्यानंतर नॉर्मल वॉर्ड कुठले आहेत, हे सगळं मी बघितलं ना तेव्हा मला खूप भारी वाटलं. म्हणजे काही दिवसांपूर्वी जेव्हा मी त्या हॉस्पिटलमध्ये गेले होते तेव्हा त्या सर्व गोष्टी माझ्यासाठी नाहीच आहेत असं वाटत होतं. पण आज जेव्हा मी तिकडे गेले ना तेव्हा तो बोर्ड वाचून एकदम भारी आणि छान वाटलं. असं जाणवलं की हे सगळं आपल्यासाठी आहे, हे सगळं आपणसुद्धा अनुभवू शकतो. त्याबरोबर हे ऐकून जीवाला भारी वाटतं. जीवा म्हणतो, चला तू खुश आहेस ना, तुला आनंद होतो आहे ना, बस ह्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीही नको आहे. माझ्या चकाचक बाईच्या चेहऱ्यावरचं हसू हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याबरोबर नंदिनी म्हणते, माझं ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या रुटीनबद्दल सांगितलं नाही, आज तुम्ही दिवसभरात काय केलं. जीवा म्हणतो, आम्ही काय बिचारे गरीब बाबा, आमचं कोणाला कौतुक,
आम्ही आपलं काय ऑफिसला गेलो, ऑफिसवरून आलो, कामं केली, जिमला गेलो, आवरलं, झालं, आमचं रुटीन संपलं. नंदिनी म्हणते खूप नाटकं करताय जीवा, खूप नाटकं करताय. त्याबरोबर आता अशीच ती लोक गंमत जम्मत करत असतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद